मला सांग ना मधुरा, काय चाललंय? आदित्य, तू सांग मला काय चाललंय? हे सगळं काय चाललंय? वासू काय झालंय? काय झालंय? काय व्हायचं राहिलंय अजून मधुरा? माझा काही मानच राहिला नाहीये कुठे, माझ्यावर कुणाचाही काळीचाही विश्वासच राहिला नाहीये आता. बसू, असं काहीही झालेलं नाहीये. उगाच काही काय बोलतोयस तू? अरे मग का ती मीरा वहिनी, त्यांच्या समोर माझं काहीच महत्व नाहीये का? सांग ना मला. इतके दिवस मी म्हणतो तसं सगळं होत होतं, हक्काने मी निर्णय घेत होतो, मी सांगेन तेच घडत. आता ती एक सही नाही देऊ शकत त्या मला, म्हणजे तेवढा विश्वास नाहीये त्याचा माझ्यावरती. वासू, हे बघ, तू आता शांत हो, आपण उद्या बोलू या विषयावर. हा शांत हो. आदित्य पण नेहमी मला असंच म्हणत असतो, शांत हो, आपण उद्या बोलू नये. मला आज बोलायचं, ताबडतोब बोलायचं. मी देव जर आज असताना तर असं काहीच घडलं नसतं. त्याचा विश्वास आहे माझ्यावरती. हे जे काही चाललंय ना, ते जर देवला कळलं ना, त्याला अजिबात नाही आवडणार. आय एम टेलिंग यू. वासू, हे बघ, मला कळतंय मीराताईने ऑफिस जॉईन केल्यामुळे तुला खूप त्रास होतोय या गोष्टीचा. हे आदित्य, तुझं ऐकतात ना वहिनी? तू सांग ना त्यांना, तुम्ही नका येऊ ऑफिसला. जे काय सगळं चालू होतं ना, ते एकदम व्यवस्थित चालू होतं, तुम्ही नका येऊ. हे त्या आल्यानंतर सगळं बिघडून जाईल रे. ए हो हो हो, आपण बोलूया तिच्याशी, तू काळजी करू नकोस. पण आधी शांत हो. आपण एक काम करूया का? आपण जे ऑफिस आहे ना, ते सगळं देवच्या घरी शिफ्ट करूया, वहिनींच्या घरी शिफ्ट करूया आपण. म्हणजे काय प्रॉब्लेमच नाही ना कुणाला. ए वासू शांत हो. हे बघ, खूप उशीर झालाय, आपण आरडाओरड नको करायला. माझी काही इज्जत राहिली नाही आता, कळतंय तुला? काही राहिलीच नाहीये. माझं कुणाचा माझ्यावर विश्वास नाहीये. मी देव मस्त होता यार. मला आठवण येते. देव ये ना यार, तू कुठे? मला शांत हो. आता एक शब्दही बोलायचं नाही. बस इथे खाली बस. बसतो मी. बस. रागावलं क्यूट दिसते ना. सॉरी. आय एम सॉरी. ओके. खूपच इगो दुखावला याचा. पण आता काय करायचं आपण? काहीच नाही. आज रात्री याला इथेच झोपू दे. उद्या सकाळी बोलू आपण याच्याशी. आदित्य, पण हे सगळं खूप हॉरिबल आहे. खेळ खेळायची सुरुवात झाली आहे मधुरा. वासूला सिंपती दाखवून आपल्या बाजूने वळवून घेण्याची. तू उद्याच जाऊन मीराला भेट. मीराताई उठायच्या आत मी उठले. पटकन सगळं आवरून घेते, सगळी तयारी करते, डब्याची पण तयारी करते आणि थोडंसं खायला पण करते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. इतक्या लवकर का उठलीस आज? लवकर का उठली काय विचारताय? आज ऑफिसला जायचंय तुम्हाला, त्याच्यासाठी डबा नको का तयार करायला? हा, आणि थोडंसं इथून खाऊन पण जा. आता यात हसण्यासारखं काय? हसताय कशाला? डब्याची तयारी करते. हो ऑफिसला जाण्यासाठी. हो, आणि थोडंसं इथे पोटभर खाऊन जा, म्हणजे कसं पोट भरल्यासारखं होईल ना.
रविवारी हा? आज रविवार आहे अगं, विसरलीस? आज आज रविवार आहे? अहो ताई, विसरले मी. ठीक आहे, पण आता उठले तर इथलं आवरून तरी घेते ना. हो हो, लवकर आवर. तसंही रागिणी मॅम येतात तितक्यात. रागिणी मॅडम, काही झालंय का? नाही नाही नाही, काही झालं नाहीये. माझंच जरा महत्वाचं काम आहे म्हणून मी बोलवलं. हो ठीक आहे ठीक आहे. इतक्या लवकर आल्या? तू पोह्यांची तयारी कर, मी बघते. बर बर बर. मधुरा, तू हो का? अशी अचानक? हा, म्हणजे मी न सांगता नाही येऊ शकत का? नाही नाही, सॉरी, मला तसं नव्हतं म्हणायचं. ऍक्च्युली मी दुसऱ्या कोणाची तरी वाट पाहत होते. तू ये ना आधी. बस बोल. ओके, हे बघ, म्हणजे मी नंतरही येऊ शकले असते किंवा आपण फोनवरही बोलू शकलो असतो, पण मला नाही राहलं म्हणून मी डायरेक्टली आले. आता तू प्लीज असं काही म्हणू नकोस की मधुरा आपण नंतर बोलू वगैरे. सो एक मिनिट मधुरा, शांत बघू आधी. मी असं का बोलेन तुला? हे बघ, तू शांत हो आणि शांतपणे सांग मला काय झालंय. ओके, हे बघ ताई, आपण माझ्या आणि आदित्यच्या लग्नाविषयी बोलत होतो. सो आता मला असं वाटतंय की आपण थोडं थांबायला हवं. पण का? तूच तर काल म्हणालीस की. हो, पण आता आदित्यला असं वाटतंय की आपण थोडं थांबायला हवं. का? का काय का? आता त्याला असं वाटतंय. हो, पण काहीतरी कारण असेल ना. एखादं ठोस कारण असल्याशिवाय तू असं बोलणारच नाही. मधुरा, बघ, आधी परिस्थिती वेगळी होती आणि आता परिस्थिती वेगळी आहे, त्यामुळे त्याला लग्न करायला काहीच हरकत नाही. हो, पण तुम्हाला असं डिरेक्टली काही बोलला नाहीये. पण काय आहे की. काय मधुरा, सांगशील का? ताई, ऑफिस मध्ये खूप प्रोजेक्ट सुरू आहेत. हा, प्रोजेक्ट तर सुरूच राहणार ना. खूप टेन्शन आहे. कसलं टेन्शन आहे? ताई, तू म्हणजे हे जिजू अजून नाहीयेत. सो आदित्यचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत जिजू परत येत नाही तोपर्यंत आपण थांबायला हवं. म्हणून तो लग्नासाठी तयार नाहीये. आणि ठीक आहे ना, म्हणजे जिजू परत आल्यावर तो होईल लग्नासाठी तयार. कोणाचं लग्न ठरवायचंय? रागिणी मॅम, तुम्ही कधी आलात? हे काय, जस्ट आले. सॉरी, दार उघडवतो सो आय वॉक इन. नाही नाही, सॉरी वगैरे काय. प्लीज बसा ना, मी पाणी घेऊन येते. या. सो मिस मधुरा, काय सुरू काय तुमचं? हे डिस्कशन, लग्न कुठे, कोणाचं? आय मीन, तुमची काही हरकत नसेल तर. नाही, इट्स ओके. वासू, वासू, उठ. कसं वाटतंय? ठीक आहे.
थँक्स, गरज होती यार याची. डोकं जाम दुखत. नाही साहजिकच आहे, काल रात्री खूपच हाय होतास तू. आय नो, आय एम सॉरी. कंट्रोल सुटला काल माझा. देव असं गेल्यापासून ना खूप सगळं आत साचून राहिलं होतं. सो काल बरंच काही बोललास तू. मीराबाईनी ऑफिसला आल्यापासून ते जरा जास्तच होत आहे. त्यांच्याबद्दलचा राग असा साठत गेलाय आज. सो नाही नाही अरे, मी अगदीच समजू शकतो. पण तू आता रोज असंच करणार आहेस का? रोज काय कमॉन आदित्य, रोज कसं असं करेन मी? नाही, कारण आता मीरा तर रोजच असणार ना ऑफिसला. रोज असंच काहीतरी घडत राहणार. ती ऑफिसमध्ये सतत स्वतःचं वर्चस्व सिद्ध करत राहणार. इतके दिवस काही माहीत नसताना योग्य काय अयोग्य काय हे तिचं तीच ठरवणार असं मला वाटतंय. बघ, ऑफिसमध्ये काल जे काही घडलं ना ते मला अजिबात पटलेलं नाही. पण सॉरी, मी काहीच करू शकत नाही. हो, पण मी करू शकतो. नाही नाही, तुला करावंच लागेल. आणि काय आहे म्हणजे तूच बघ ना की इतके दिवस इथे तू काम करतोयस, तुला सगळं माहितीये, पण तू काहीच स्टँड घेऊ शकत नाहीयेस. खरं आहे, तसं झालंच आहे म्हणत. आता बस, काहीतरी करतोच मी आता. तुला करावंच लागेल वासू. नाही केलंस तर सगळी कंपनी मीराच्या घशात जाईल आणि तुला तिच्या हाताखाली काम करत बसावं लागेल. नाही, हे कधीच होऊ देणार नाही. काहीतरी करावंच लागेल. मीराला बाजूला करायला हवं. बेस्ट, फॅन्टास्टिक. किती दिवसांनी असे पोहे खाल्ले मी. अरे राणू, भरलंय माझं भूक. वा वा, थँक्यू गीता ताई, मस्त झाले होते पोहे. बेस्ट, आवडले ना? चहा घ्या, आणखीन आणून देते. हो, चहा एवढा पुरे. नाही सर, मी निघते आता. अगं थांब, थोड्या वेळ जा ना. ताई, कॉफी ठेवली, आणते ना पटकन. थांबा थांबा थांबा. आई, अगं ऑलरेडी खूप उशीर झालाय, आता मला निघायला हवं. टेन्शन आलंय किती त्यांना. नका एवढा फोर्स करू यांना लग्नासाठी. थोडा वेळ द्या. मी आय नो हे तुमचं फॅमिली मॅटर आहे, मी बोलायला नको खरं तर, पण मी समजूच शकते यांना काय वाटतंय ते. मी सुद्धा एक मुलगी आहे, माझंही लग्न झालं नाहीये. मी पण वर्किंग आहे. आय कॅन अंडरस्टँड हर प्रॉब्लेम. नाही नाही, मी अजिबात तिला आग्रह करत नाहीये. काय हे लग्न वगैरे कधी ना कधी व्हायचंच असतं. म्हणून म्हटलं लवकरात लवकर होऊ जाऊ दे, उगाच ताणून कशाला धरायचं. तसंही मधुरा, मी घाई करणार नाहीये. तुला जसं हवंय ना तसंच करू आपण. मला माहित होतं तू मला समजून घेशील. काय बोलते, सगळं समजून तर घेणारच ना मी. मला असं वाटत होतं की मिस्टर कामत गायब झाले, त्याचं टेन्शन मला एकटीलाच आहे. मला एकटीलाच त्रास होतोय की काय. आज कळलं की असं नाहीये. तुम्ही सगळेच अडकले त्यात. म्हणजे सगळ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे असं का. आई, अगं तू असं का बोलतेस? नाही ग मधुरा, मला खरंच खूप बरं वाटतंय. माझ्यावर प्रेम करणारी, माझी काळजी करणारी माणसं सतत माझ्या सोबत आहेत. कधी कधी काय होतं ना, आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसांच्या बोलण्याकडे आपलं लक्षच जात नाही. आई, वाच ना आता. सॉरी, आणखी नाही बोलत मी. बाय. आणि आता अजिबात काळजी करायची नाही. शांत हो. चल, आलेच. थँक्यू फॉर सपोर्टिंग मी. ऑलवेज. या, बाय. बाय.
खूप प्रेम आहे ना आदित्य आणि यांचं एकमेकांवर? मधुराचं आहे, पण आदित्यबद्दल माहित नाही, म्हणजे कळत नाहीये काही. पण लग्न करेल तो नक्कीच. म्हणजे ते महत्वाचं नाहीये, आपण आधी कामाचं बोलूया. हो, ते राहिलंच नाही का? ऍक्च्युली मी एका पर्सनल कामासाठी तुम्हाला इथे बोलवलं होतं. सॉरी, हे केस रिलेटेड काम नाहीये, ऑफिसचं आहे थोडं. ऍक्च्युली झालंय असं की वासुभाऊजींनी एका एजंट सोबत डील केलं होतं आणि त्या डीलचं पेमेंट कॅश मध्ये करायचं असतं असं त्यांचं म्हणणं होतं. ही अमाऊंट खूप मोठी आहे, त्यामुळे मला कळत नव्हतं. मी त्यांना विचारलं तर ते म्हणाले की काही व्यवहार असेच होतात, तुम्हाला हवं तर चौकशी करू शकता. काय चौकशी करणार नाही का? मला यातलं एक तर काही कळत नाही आणि त्या माणसाला जर मी भेटायला गेले तर कदाचित तो खरं काय ते सांगणारही नाही. मी यावर खूप विचार केला, तेव्हा मला तुमचं नाव सुचलं. मला वाटलं कदाचित तुम्ही मला फेवर करू शकता, यात तुमची मदत मागायला काही हरकत नाही. दॅट्स परफेक्टली फाईन. इनफॅक्ट तुम्हाला कधी कोणती मदत लागली तर ती करणं माझं कामच आहे. ऍक्च्युली आय शुड थँक यू. आपल्या केस व्यतिरिक्तही इतर गोष्टींमध्ये तुम्ही मला इन्व्हॉल्व्ह करतात. यू नेव्हर नो मिसेस कामत, आपल्याला कधी कुठून कोणता क्लू मिळेल देवाशिष कामतांपर्यंत पोहोचण्यासाठी. डोंट वरी, मी सगळी माहिती काढते आणि लवकरात लवकर सांगते तुम्हाला. थँक्यू. येऊ मी? हो. बाजूला करायचं? हो. नाही अरे, हे कसं शक्य आहे? का शक्य नाही? आणि तुझ्यासाठी तर अगदीच शक्य आहे. नाही, पण मीराला बाजूला करणं म्हणजे देवला बाजूला करण्यासारखं आहे. वासू, ते आपल्या मान्यावर आहे. बघ, म्हणजे विचार कर. नाही, मी असा विचार नाही करू शकत. म्हणजे मला नाही कळत आहे. वासू, यात न कळण्यासारखं काय आहे? हा, मला सांग, मीरा ऑफिसमध्ये आल्यापासून तुझी काय पोझिशन आहे? ऑफिसमध्ये नक्की काय घडतंय ते बघतोयस ना तू? हो, म्हणजे मलाही त्रास होतोय या सगळ्याचा. मीरा वहिनींचं असं ऑफिसला येणं म्हणजे माझ्यावर अविश्वास दाखवण्यासारखं आहे. हो, आणि हे सगळं ऑफिसमधल्या इतर लोकांना पण दिसतंय. आणि आता त्यांच्यासाठी मीरा जास्त महत्वाची आहे. अरे, असं नाहीये. मी आहे म्हणून अजून ऑफिस आहे, कळलं ना? अरे हो, पण हे इतर लोकांना कळत नाहीये ना. कळतंय का तुला? त्यांना असं वाटतंय की आता सगळं मीराने सावरलंय. अरे, वासूचा यात काहीच सहभाग नाहीये. पण हे सगळं खोटं आहे. मी खूप काही केलंय कंपनीसाठी. हो, पण आता ते सगळं पुसलं जाणार आहे वासू. नाही, असं नाही होणार. नक्कीच होणार. मी तिला खूप चांगलं ओळखतो. हे बघ, मीराने 2 दिवसात सगळ्या स्टाफला आपलंसं केलंय. ही कंपनी आपलीशी करायला तिला कितीचा वेळ लागणार आहे? नाही, असं नाही होणार. अरे, मी माझ्या रक्ताचं पाणी केलं या कंपनीसाठी. हो, पण ते आता पुसलं जाणार आहे वासू. हे बघ वासू, आम्ही फक्त तुझ्यासाठी काम करतो. तू नाहीस तर आम्ही नाही. पण मीरा वहिनींना असं बाजूला करणं म्हणजे फ्रॉड आहे. अरे नाही वासू, हे बघ, फ्रॉड आणि हक्क यातला फरक समजून घे. मीरा आता जे काही करते ना, त्याला आपण एक वेळ फ्रॉड म्हणू शकतो. पण तू तर मालक आहेस या कंपनीचा, 50% मालक. तुला सगळे अधिकार आहेत. तू म्हणतोयस ते पटतंय मला. मला आता माझा स्टँड घ्यावाच लागेल. आता बघच तुम्ही काय करतो ते.